स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता कमी दिसते। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या समोर सुनावणी होईल, मात्र दुपारी 1 पर्यंतच कोर्ट असेल। महाराष्ट्राच्या प्रकरणाचा क्रमांक 29 असल्याने आज सुनावणीसाठी शक्यता धूसर सध्या बघायला मिळते। अनुक्रमांक 29 ला मॅटर आहे कोर्ट नंबर 3 मध्ये जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटेश्वर सिंग। पण आज कोर्ट नंबर 3 हे फक्त 1 वाजेपर्यंत बसणार आहे, त्यामुळे 29 नंबर प्रकरण हे पोहोचण्याची शक्यता धूसर आहे। आता याचिकाकर्ता आणि राज्य सरकारला दोन्ही बाजूंना मिळून 1 वाजता जेव्हा कोर्ट राईज होईल, कारण हे कोर्ट 1 वाजेपर्यंतच बसणार आहे, 1 वाजताचे मॅटर मेन्शन करावं लागेल। जर हे मॅटर पोहोचलं नाही 1 वाजेपर्यंत तर हे मॅटर मेन्शन करून लवकरात लवकरची तारीख घ्यावी लागेल। कारण आता जर सुप्रीम कोर्टनी जैसे ते स्थिती उठवली नाही, आज जर प्रकरण पोहोचलं नाही तर किंवा एका आठवड्यानंतरची जर तारीख मिळाली तरच जूनच्या आत ह्या निवडणुका होऊ शकतील। आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्याप्रमाणे दुपारच्या सत्रात न्यायालयाचं जे कामकाज आहे ते होण्याची शक्यता कमी आहे। सकाळच्या सत्रामध्ये जर प्रकरण सुनावणीस निघालं तर मग आज त्याच्यावर सुनावणी होऊन निर्णय होऊ शकतो। आधी जर काही प्रकरणं असतील जी बऱ्याच वेळ चालणारी असतील किंवा अर्जंट स्वरूपाची असतील किंवा काही ग्रुप्स ठेवलेले असतात, त्यांच्यावर जर सुनावणी लांबली तर मग एखाद्या वेळी प्रकरण सुनावणीस येणार नाही। पण जर काही वेळेस असं होतं की कोर्ट सिक्वेन्स देतं किंवा काही प्रकरणं ही लवकर निघतात, मग अशी जर परिस्थिती झाली तर सुनावणीसाठी प्रकरण येऊ शकतं। न्यायालयीन प्रक्रिया आहे, पण आमचं म्हणणं असंच आहे की त्वरित निवडणूक ह्या तारखा व्हाव्यात आणि लोकप्रतिनिधी सभागृहात बसावेत, हा प्रशासकात संपावा। अनेक अडचणी इथे समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आहेत, ज्या लोकप्रतिनिधींमार्फत सोडवल्या जातील आणि हे लवकरात लवकर व्हावं हीच आमची अपेक्षा आहे।